एखाद्या गावचा सरपंच असा देखील असू शकतो का? म्हणजे कधी रस्त्यावरील चिखलात बसून आंदोलन केलं, तर कधी शासकीय कार्यालयासमोर 2 लाख रुपयांची उधळण करत मी तुम्हाला पैसे देतो, मात्र माझ्या गरीब मायबाप जनतेचं काम करून द्या असं म्हणून आंदोलन केलं. एकीकडे आपला पुरुषार्थ बाजूला ठेवला, तर दुसरीकडे साडी नेसून आंदोलन केलं. इतकंच नाही, चांगल्या घरातून येत असताना सुद्धा भिकाऱ्याचं रूप घेऊन भीक मागून गावाच्या कल्याणासाठी आंदोलन केलं. इतकंच नाही तर मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी सुद्धा जाळली. नेमके हे सरपंच आहेत कोण? हे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे. खरं तर असा सरपंच प्रत्येक गावाला मिळायला हवा, कारण ज्या गावामध्ये 70 वर्षापासून नळाचं कनेक्शनही नव्हतं, त्या गावात कधी कुठला अधिकारी फिरकलाही नव्हता. या एका माणसाच्या एका आंदोलनामुळे आज या गावात प्रत्येक सोयी आणि सुविधा येत आहेत. खरं तर राजकारणातला भ्रष्टाचार बघितला आणि गाव लेवलचं राजकारण जर बघितलं तर असं वाटतं की खरंच मंगेश साबळेसारखा सरपंच प्रत्येक गावाला मिळणं गरजेचं आहे. मग कुठल्या आमदाराच्या ना कुठल्या खासदाराच्या ना कुठल्या मंत्र्याच्या पायावर डोकं ठेवण्याची वेळ इथल्या सामान्य जनतेला येणार नाही. खरंच या माणसाचं काम खूपच ग्रेट आहे.